देशभरात सध्या मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलाय। यानंतर काही भागात पावसानं चांगला जोर धरलाय। मागील आठवड्याभरापासून देशातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत होता आणि यामुळे बिहारमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। महाराष्ट्रात मात्र काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिलेली आहे। दरम्यान महाराष्ट्रासह देशातील 9 राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे। तर इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर मधील पावसाचा अंदाज काय आहे ते देखील आपण पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ईशान्य मोसमी वारे आणि मान्सून उत्तर हंगामात दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो। म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात 112% अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। सप्टेंबर अखेर देशात 934.8 मिलीमीटर म्हणजे 8% अधिक पाऊस झाला। यंदाच्या हंगामात 12 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला होता मान्सून। 30 मे रोजी केरळमध्ये पोहोचला। अरबी समुद्रातून प्रगती करत 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला। त्यानंतर 23 जून रोजी मान्सूननं महाराष्ट्र व्यापला तर 2 जुलै रोजी मान्सूननं संपूर्ण देश व्यापला। सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील 12ही भागात पावसानं सरासरी ओलांडलेली आहे। मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक 39% पाऊस झालाय, तर कोकण, गोवा विभागात 29% अधिक, मराठवाड्यात 20% अधिक, तर विदर्भात 17% अधिक पाऊस झाल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। पावसाची आकडेवारी भरून आली असती तरी पावसाचे असमान वितरण मात्र यंदाही पाहायला मिळालं।